नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी सोडवायची. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची सन 2022-23 या वर्षाची. यापूर्वीच आपण इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची प्रथम सत्र ही प्लेलिस्ट अवश्य बघा. इयत्ता 9वी इतिहास प्रथम सत्र प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला ओ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणांसाठी 3 रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. 1. दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो. 2. भारतीय हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन होते. 3. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या पद्धतीने 3 रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग 3 गुणांसाठी चुकीची जोडी ओळखा. 1. पहिला गट दिलेला आहे या ठिकाणी. त्याच्यातली चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक. दुसरा गट आहे त्याच्यातली चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग. तिसरा गट आहे त्याच्यातली चुकीची जोडी आहे पहिली कावसजी दावर पोलादाचा कारखाना. या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा 4 गुणांसाठी. तक्ता पूर्ण करा. कोणतेही 2 गुणांसाठी हा पहिला तक्ता. 1. जनगणना वर्ष आणि साक्षरता या ठिकाणी विचारलेली. 1971 त्याची साक्षरता आहे 34%. 1981 त्याचे आहे 43%. 1991 त्याचे आहे 51% आणि 2001 त्याचे आहे 64%. 2. भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. भारत पाकिस्तान युद्ध, विविधतेतही एकता, दारिद्र्य नियोजनबद्ध विकासाचे धोरण, दुर्बल घटकांचा विकास, अन्न वस्त्र सज्जता आणि फुटीरतावाद, सशस्त्र लष्कर क्रांती, लष्करी ताकद. या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची. त्याच्यानंतर पुढची कृती बघा भौतिक साधने. 6 साधने आपल्याला या ठिकाणी विचारलेली. नाणी संग्रहालय, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय आणि पेहराव. ही 6 भौतिक साधने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिपा लिहा. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा या ठिकाणी गाळले जागा आपण या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. रिकाम्या जागेखाली आपण अंडरलाईन करायची आहे. पेपर कसा लिहायचा तेही बघा. पहिला प्रश्न अ भाग आपण या पद्धतीने सोडवायचा आहे. त्यानंतर ब भागामध्ये चुकीची जोडी आपल्याला विचारलेली आहे. ही चुकीची जोडी या पद्धतीने लिहायची आहे. दुसऱ्याची ही. त्यानंतर तिसरा प्रश्न ही जोडी. प्रश्न दुसरा ओ. तक्ता पूर्ण करा किंवा कृती सोडवा. ती या पद्धतीने आपण लिहायचे. बघा या दोन्ही कृती. त्यानंतर ब भाग
पहिली संकल्पना बघा, बालभारती, जमातवाद आणि मिश्र अर्थव्यवस्था. बघा हे पहिल्याचं बालभारतीचं उत्तर, त्यानंतर जमातवादचं हे उत्तर. त्यानंतर प्रश्न तिसरा पहा, 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहायचे. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 3 प्रश्न दिलेले, त्याच्यातले 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू. जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. बघा त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, बघा या ठिकाणी दुसरा आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले. आणि तिसरा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. बघा या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा तुमचा तिसरा प्रश्न. दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्या प्रश्नातलं. आपल्याला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आणि ते तिसऱ्याचं उत्तर. कोणतेही 2 लिहायचे. मगाशी आपण पहिल्याचंही पाहिलं. या पद्धतीने हा तिसरा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. बघा या ठिकाणी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. ती या पद्धतीने लिहायची. हे दुसऱ्याचं उत्तर आणि हे पहिल्याचं. या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे, चौथा. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 दिलेले आहेत. बघा सर्व प्रश्न पहा आणि त्याच्यातलं पहिलं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा ते उत्तर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि हे दुसऱ्या प्रश्नाचं. त्यानंतर राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पहा. 2 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न, 6वा प्रश्न विचारलेला आहे. योग्य पर्याय निवडा. स्वातंत्र्य व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था होय. दुसरं, जगातील सर्व राष्ट्रांचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक विकास बनले आहे. या पद्धतीने आपण काढलेल्या जागा लिहायच्या आहेत. त्यानंतर चुटकीबरोबर सहकारण स्पष्ट करा. प्रश्न 7वा, 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि यांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे तिसरं विधान चूक आहे, पण फक्त एवढंच लिहून तर आपल्याला चालणार नाही आहे. ते सहकारणसुद्धा स्पष्ट करायचं आहे. बघा ते या पद्धतीने स्पष्ट करा. सहकारण पहिलं विधान, हे दुसरं, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 8वा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा. परस्परावलंबन आणि जागतिक शांतता या 2 संकल्पना आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यातले कोणतेही एक आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यातलं पहिलं बघा, परस्परावलंबन. त्याचं उत्तर या ठिकाणी बघा गाळल्या जागा या पद्धतीने लिहायच्या आहेत.
चुकीबरोबर असंच न लिहिता आपण सहकारण स्पष्ट करायचे आणि ही संकल्पना परस्परावलंबन याची ही या पद्धतीने पूर्ण करायची. त्यानंतर आपल्याला प्रश्न दिलेला आहे ब भागामध्ये, कृती सोडवा. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. 2 गुणांसाठी 2 कृती दिल्या आहेत आपल्याला, त्याच्यापैकी एक कृती आपल्याला लिहायची. बघा या ठिकाणी मी त्यांची उत्तरंही लिहून दिलेली आहे. आपण या पद्धतीने ही कृती कंप्लीट करा. ही दुसरी कृती, दोघांपैकी एक कृती लिहिणं गरजेचं आहे. बघा पेपरवर पण आपण अशा पद्धतीने आखायचं आहे आणि ती कृती लिहायची आहे. ही दुसरी कृती आणि हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला 9वा प्रश्न. मानवी सुरक्षा म्हणजे काय आणि भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर अवलंबून असते? या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण आता पाहू. कोणतंही एक लिहायचं आहे आपल्याला. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, मानवी सुरक्षा म्हणजे काय, त्याचं उत्तर या ठिकाणी. आणि हा दुसरा प्रश्न परराष्ट्र धोरणावर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 9वीची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे, पण उत्तरासहित. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची प्रथम सत्र परीक्षा ही प्लेलिस्ट अवश्य बघा. तत्पूर्वी काही आपल्याला अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. थँक्यू.